महाराष्ट्रामध्ये 2025 मध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये कोणाकोणाचा सहभाग असणार आहे आणि कोणते नेते आतापासून राजकारणामध्ये त्या निवडणुकांसाठी सक्रियपणे काम करतात। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 2025 मध्ये महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेक नेते अत्यंत सक्रिय आहेत। स्थानिक पातळी म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा विविध स्तरांवरील निवडणुका हे नेते स्थानिक मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी जमिनीवर काम करत आहेत। अशाच नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जमिनीवर काम करत आहेत म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन बैठका बसवत आहेत। बैठकांमध्ये जे मेन मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा करून ह्या निवडणुकीमध्ये पाठबळ लावत आहे। त्याचबरोबर 2025 मध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये सक्रिय असलेले प्रमुख नेते तरी कोण, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो। आपण आजच्याच व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व काही जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पक्षप्रमुख आहेत। ठाणे कोकण भागात विशेष लक्ष केंद्रित करतात। स्थानिक नगरसेवकांशी सतत संपर्क, प्रकल्प उद्घाटन, निधी वाटप करत आहेत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक निवडणुका होणार आहेत त्यामध्ये चांगलाच प्रभाव पडेल। त्यामुळे ते सर्वात जास्त निधी वाटप करत आहेत। त्याचबरोबर येतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे हे पक्षप्रमुख आहे। मुंबई, पुणे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर व कोकण परिसरात जनसंपर्क दौरे त्यांचे चालू आहेत। कार्यकर्त्यांना संघटित करून बीएमसीवर पुन्हा नियंत्रण मिळवायचे उद्दिष्ट त्यांचे आहे। त्याचबरोबर येतात सध्याचे मुख्यमंत्री भाजपमध्ये काम करतात देवेंद्र फडणवीस। नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रित करतात। पालिका स्तरावर भाजपचे बालेकिल्ले टिकवण्यासाठी मोहिमे सुरू आहे। सतत नागपूर, विदर्भमध्ये त्यांचे दौरे सुद्धा चालू आहे। त्याचबरोबर येतात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षप्रमुख अजित पवार। पुणे, बारामती, पश्चिम महाराष्ट्र येथे भरपूर दौरे त्यांचे चालू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सत्ता वाढवण्यासाठी त्यांचे सर्व काही प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर येतात शरदचंद्र पवार गटाचे पक्षप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार। ग्रामीण महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, नाशिक दौरे त्यांचे चालू आहे। युवा व महिला कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधता। त्याचबरोबर येतात भाजपमधले कार्यकर्ते म्हणजे चंद्रकांत पाटील। कोल्हापूर व पुणे परिसरात नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सक्रियपणे काम करतात। शिक्षण संस्था स्थानिक कार्यकर्त्यांशी जवळीकपणे निर्माण झाली आहे। त्याचबरोबर येतात आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये हे काम करतात। युवा नेतृत्व म्हणून मुंबई, ठाणे, पुणे शहरामध्ये युवा संवाद त्यांचा चालू आहे। पर्यावरण व स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात। त्याचबरोबर येतात प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे। भाजप व राष्ट्रवादीमध्ये हे दोन्ही नेते काम करतात। बीड, मराठवाड्यातील राजकीय वजन वाढवायचे प्रयत्न त्यांचे चालू आहे। स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सक्रियपणे ते काम करतात। आपण बघितले आतापर्यंत एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे हे सर्व नेते आता निवडणुकीच्या कामामुळे सक्रियपणे पक्षामध्ये काम करत आहेत। यांना माहिती आहे की आपल्याला स्थानिक पातळीवरच्या निवडणुका जर आपण लढलो, त्या जर आपण जिंकलो तर आपल्याला कुठेतरी लोकसभा, विधानसभामध्ये सर्वात जास्त हातभार लागेल। त्यामुळे हे 2025 मध्ये जे काही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सक्रियपणे काम करत आहेत। एकूण रणनीती म्हणजे स्थानिक प्रश्नांवर लक्ष, रस्ते, पाणी, स्वच्छता, शाळा यासारख्या मुद्द्यांवर जास्त मोहिमा करतात। जनसंपर्क यात्रा, गावोगाव दौरे, सभा, कार्यकर्ते बैठकी हे सतत घेत असतात। सोशल मीडियाचा वापर करून तरुण मतदारांशी संवादासाठी ते यूज करतात। सोशल मीडिया हा त्यांचा एक प्लॅटफॉर्म झाला आहे, जेणेकरून ते सोशल मीडियावर तरुण मतदारांशी संवाद सुद्धा साधतात। धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात। लोकांशी थेट संपर्क वाढवण्याचा हा चांगलाच मार्ग आहे। जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट जिल्ह्याच्या नेत्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। आपण त्या विशिष्ट नेत्याबद्दल विशेष माहिती सांगू शकतो। आपल्या चॅनलवर जोपर्यंत राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण सर्व राजकीय नेत्यांबद्दल विशेष माहिती सांगणार आहोत। त्यासाठी लगेच जाऊन आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू। तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल किंवा महाराष्ट्रातील कोणतीही घडामोडीबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती सांगू। तुम्हाला नक्की कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा, आपण त्याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवू। आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर राजकारणासंदर्भातील बरेच असे नवीन व्हिडिओ येणार आहेत। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।